नमस्कार मंडळी. मराठी माऊली या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात. तेव्हा तू निजलिले करुण गाई वासरे होऊन, ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐशा काली आला, यमुने माझी तुडवून भला, रमणकद्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास. देवी माझ्या दुर्देवा, तुडवून या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी. मी आहे अनाधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहूस अंत. माझी चिंता वार त्वरित, आपुल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकटहरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची काहो पडली, जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला. कुबेर त्यांचा भंडारी, मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्या वरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण, जगदेव बोलला हसोन. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासी नको बांधणे मठमठी, या अवघ्या आटापाटी तुमचे कल्याण वावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासीपरी, राबताती ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. सविता सूर्यनारायण, त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्यातमाच्या. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठून होई, सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐहिक वैभवाची, असते मानवा प्रतिसाची, ती आहे वावयाची, पूर्ण या पुण्यकृत्याने. रोग बरा करण्याभली, औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली, ती हे ध्यानी धराहो. रोगभय शरीरास, नाही मुळीस प्राणास, जन्म मरण हेही त्यास, नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा. पुण्यमेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा. वीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार, मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाणा, तेथे टाकिल्यावरी दाना, तो किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान, कोणते नाही पुण्य आण, स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा. एक दाना टाकीता, मेदिनी माझी कणीस होते. त्या कंसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झालो निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणिती जमे फार, शुल्लकाच्याने न होणार, कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग वाण कशाची. बांधकाम कोटाचे, चालता शेगावी साचे, दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी, एषा रीती केला हो. आपण येथे बसल्याविने, काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी, समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज वदले तयास, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास, विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी रामासन्निध नाही बसला, तो उभाच पहा राहिला, कर जोडुनी रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलानं नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले, नाही कशास बुजाले,
गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले. तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात. 43-45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी. मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधीला तो मध्य जाण. ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला. परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमिनीती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते म्हणे वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणिक 1 एकर तुम्हा लागुनी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास. परिते केले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी. या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तो हरिपाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे वावयाचे. मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते ऐक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेहरकरच्या सानिध्याला सवडद नामे ग्रामबला. त्या गावीचा एका आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झडून गेली तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनुते. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति. समर्थांनी ऐकोण कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत. तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई. कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर. सांगती याचा विचार तू आपल्या मणी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती. येता झाला सत्वर गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थाने चापट थोर. मारिली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला समर्थांस न्याहाळू लागला. स्वामींनी त्याने थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात आणिकवरती एक लाथ. खाकरोनी बेडक्याप्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्यांनी मानिला समर्थांचा प्रसाद भला. बेडका होता जोका पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी. लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावरी याने टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर. त्यांशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यांस ऊत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातळा. यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयेसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा.
कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास, म्हणजे कळून येईल की. त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही. मी तुका वेडा नाही, बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वान मुळी जाणली. त्याने पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवार. स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी, तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळासी आला, अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हातीची बसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी ही किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळाला म्हणी. कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले जयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाल्या समस्त. दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ म्हण. प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसूया नावाची, ती शेगावी आली साची न्याया निज पतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर. येऊन पतीस जोडिले कर, चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत नाही चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई गरा. येथे नकोस राहू जरा, सौडद जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. मी येता सवडदात पुन्हा रोग होईल पूर्ववत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेल्या खरा नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती. या परमार्थ किरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलांसह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची. त्याच कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणा. समर्थांच्या सन्निधाना पैसून भजन करीतसे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे म्हण. वस्तू अशीच आहे गाण रंजविणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी श्यामसिंग आला शेगावासी. बोलत झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो. मम बाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला. तई आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येता आता. नको करू आग्रह रुथा पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत आता चला मुडगावात. मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुणगावात माझे घरी काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा. श्यामसिंगाबरोबर मुणगावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर तो न आनंद वर्णवे. श्यामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा. मुंडगाव झाले गोदातीरा दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया.
आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, तई महाराज बोलले देखा, ऐसे श्यामसिंगासी. श्यामसिंग आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. श्यामसिंग बोलला यावर, स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने, योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. श्यामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाणा, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग श्यामसिंगाने विनविले, महाराजास येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी, हिरमुष्टी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवाराया पर्जनाला, हा नव्हे पावसाळा, आगांतुका बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल, तरी शेतीचे होईल, वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे. श्यामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून, ते भोवले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची. ते महाराज म्हणाले श्यामसिंगा, ऐसा सचित होसी कागा, तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशासी, पाहू लागला पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला, थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून या मुंडगावी. श्यामसिंगाने बापुली इस्टेट सर्व अर्पण केली, महाराजांचे चरणी भली, त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात, एक जवान पोऱ्या असे. हा उकीड नामक कुणब्याचा, पुत्र एकुलता एकसाचा, भक्त झाला महाराजांचा, येण तारुण्या माझारी. हे उकीड नाम वराडात, पोर नसल्या वांछत, लोक नवसे ठेवितात, एचा प्रघात त्या प्रांती. ते पेटया तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकीडा वराडात, नाव ठेविते बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी, एता नियमी शेगावासी, घ्याया दर्शन समर्थांचे. जैसे काते वार करी, वद्य पक्षा माझारी, जाती इंद्रायणाचे तिरी, देहू आळंदी गावाला. तैसाचा हा वराडात, वारी वद्य पक्षात, करी घेऊन शेगावात, परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात, रोगग्रंथीत सनिपात, बळावला अत्यंत, गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते, अंगज्वराने तप्त होते, डोळे होती लालबहू. आने कोठे तरी सांध्यावर, ग्रंथी उठे सत्वर, ती का होता करी जोर, वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळतसे, शुद्ध न काही राहतसे, तलखी अंगाची होतसे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरत खंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी, शेगावास निघाला. कसकस त्याला घरीच आली, परिती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरिली, आपुल्या पित्या समवेत. येता 5 कोसावर, शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर, तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसेतात, का रे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिका म्हणे बापाला, बाबा मशी तापा आला, गोळा एक काखेला, उठला आहे एधवा. शक्ती सारी शीर्ण झाली, आता मशीन चालवे मुळी, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा. ही स्वामी दयागणा, वारीच खंड पाडीना, धाव तुझ्या दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर, मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर, तरी न त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा नेई बला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास,
आनुका या समयास तुला बाळा बसवया. पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी. उठत बसत कैसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास. नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिका आला अति कष्टे शेगावाला. पाहुण स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली. काख त्यांनीच आपुली अति जोर करुणिया. आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर. टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागच्या जागी जिरोणी ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोन साचे. कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. कामधेनू असल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करुण वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला. हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी. मात्र अविश्वास मणी संत कथेचा न यावा हो. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति त्रयोदशोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया. सीतापते करादया आता या लेकरांसी. ताटिकात्वा उद्धरली अहिल्याशिया सजीव केली. शबरीची पुरवली इच्छा तू दशरथे. भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन. वानर केलेले बलवान केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरीम तुझ्या नामे रावणारी. बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आपला शरणपदा तुझ्या की हे आनंदकंदा. दैन्य दुःख आपदा त्याच्यात वारिल्यास. हे मनी आणावे दास गणूस सांभाळावे. बालकाने धावावे जननी विना कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरू तू भक्तांना कल्पतरू. भवनदीचे भव्य तारू तूच की रे रामराया. एक खेडे गावाचा रहिवासी मेहकर तालुक्याचा. बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो. हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न. उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी. श्रोते या प्रपंचात संकटे येते अतोनात. परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा. या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी. तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे. ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला. आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे. घरदार पडले गहाण अगणित झाले तयारुण. लोकांप्रती लावण्यावदन लाज वाटू लागली. विकावयानं काही उरले सदन अवघे साफ झाले. भाडेकुडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी. तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर. भागवण्यासी दोन्ही प्रहर अडचण पडू लागली. कांता बोले टाकून मुले करीती अपमान. पत गेली उडून उसनेनं कोणी देती हो. ऐशा तापे तापला जीव द्यायला तयार झाला. पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन. संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा. बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी. अफू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे. जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी. तितुकत कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास. जीवहीना जाईल उलटी फजिती होईल. सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला. यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया. आत्महत्येचा ते ठाया दोषही ना लागेल. ऐसा करुणी विचार पडला घराच्या बाहेर. अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. एक लंगोटी घातली राख अंगा लाविली. तयाने ही युक्ती केली ओळख आपुली बुजवावया. श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी. भय वाटे अहर्निशी हे सकळांचे ठाऊक. बंडू तात्या म्हणे म्हणी हे दीनदयाळा चक्रपाणी. अवकृपा मज लागुनी का रे एसी केलीस. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अदोषजा. तू रंकाचा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणे.
ते सर्व खोटे झाले, प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले, चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम. ऐसे म्हणी बोलला, तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला, विप्रत्यासी स्टेशनात. आताच हरिद्वाराचे, तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे, मग जावे हरिद्वारा. आपल्या वराडात प्रांतात श्री गजानन महासंत, आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी, वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी, भलते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण, तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण, औचितमसी भेटला. किंवा याने ओळखले, मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले, पुसू तरी याते कसा. काही असो शेगावासी, जाऊन वंदू समर्थासी, ऐसे बोलून मानसी, शेगावासी पातला. दर्शन गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, कार्य देशी जाऊन प्राण, हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन, जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको. तिकीट घेता जो भेटला, स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखिलेत का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवही येत, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. त्या म्हसोबाच्या पूर्वेसी, बाभुळीच्या झाडापासी, खोदून बहा मेदिनीसी, 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे, तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटांचे, द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा, देऊने ऋणमुक्त होई खरा, नको सोडूस बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन, आनंदला तो ब्राह्मण, आला खरड्यास परतून, राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला, मळ्यात म्हसोबापासी आला, बाभुळी खाली लागला, जमीन खोदाया कारण. तो 3 फुटावर, लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार, वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत, मोहरा सोन्याच्या 4 शत, पडल्या त्याच्या दृष्टीप्रत, मग काय विचारिता. करी गागर घेऊन या, लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया, ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्ये करून, फेडिले त्याचे अवघे ऋण, मळा होता पडला गहाण, तोही आणीला सोडवोनी. घडी बसली प्रपंचाची, ही गजानन कृपेची साची, वृत्ती बंडू तात्याची, गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा हाता, वा सागरा माझी बुडता, तारू सृष्टीस पडावे. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले, मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा. दानधर्म तेथे केला, मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदी झाला, लीन अनन्य भावाने. तई महाराजा बदले त्यासी, आम्हास कार्य वंदिसी, ज्याने दिला आहे तुसी, द्रव्य घटतो वंदितया. आता तरी येथून, खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण, त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला, समर्थासी वंदून भला, बंडू तात्या गावास गेला, आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती, पर्व आले निश्चिती, जी का अमावस्या येती, सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान, पुराणात केले कथन, या दिवशी नम्रदा स्नान, अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी, नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली, पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील बंकटलाल, मारुती चंद्रभाण बजरंगलाल यांनी केला एक मेळ, ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यांसी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगा ते महाराजांसी, स्नान कराया नर्मदेचे. 4 मठा माझी आले, समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु माऊले, चला आमुच्या समवेत. तुम्ही असल्याबरोबर, काळाचाही नाही दर, घाला आम्हास पायावर, त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना, आमुची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून, आम्ही न हालू येथून, बालहट्टा लागून, जननी तीच पूर्वीतसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी, जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून, करीन नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजापूर्वकाली,
मांदाता भाग्यशाली होऊन गेला महाबली, दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगोद्धार, तेथेच दीक्षा साचार परमहंसांची घेतली. जा जा तुम्ही तयास्थला, भेटा माझ्या नर्मदेला, मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून, ऐसे ऐकता चौघेजण घट्ट धरिती पायाला. काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करुणी नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला ना आग्रह करावे, माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभाण करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून आपणान जाऊ की. समर्थ म्हणाले मी तेथ आल्य होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वर आले, परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट जाया हराच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा, थव्यामागे लागला थवा तेथे भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणा कळे. रम्यशा त्या ओंकारी समर्थाची बैसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी त्या महानदीच्या नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले, आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा. काकी भीड झाली फार, गाड्या मोडती वरचेवर, बैलगाडीचे बुजार आहेत आपुल्या त्यातून. फेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे. ते बसता आले कळून आपण होता म्हणून, पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊन शांतपणे, ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात. तुम्हास वाटेल तेच करा, आम्हान काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बसले, गर्दीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी, फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार, येऊ लागले आत नीर, नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्धास्त होते, गिनगिन गणात बोते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उठू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची विबुध हो. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तात्काळ, नर्मदाच झाली काळ, आम्हा लागी बुडवावया. गुरुराया आपुली वाणी वेदतुल्य मानू येथुनी, वाचवाया संकटातुनी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात, नाव बुडाली लोटत लोट एक फरलांग गेली हो. काही लोक बोलती ऐसे, मेली ही 5 माणसे, आता यांचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन, नका होऊ हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी, मंतु क्षमा करी यांचा, दयाळू होऊनी मनी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पाहिल्या परी आली जलाची यावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळणीचा धरला वेश, मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जियेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली, अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळीच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण, बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले, तई नर्मदेने पहा केले एशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीचं राहते निरंतर, माझेच रूप आहे निर,
ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीसी झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घणी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण. ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका. तई महाराज वदले तत्वता तुम्ही जे का विचारिता. तो कथिला आहे गाथा नर्मदेने तुम्हास. कोळी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे निर ऐसे नर्मदा वदलीना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या बघताते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन बंकटलालादी चौघेजण. समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात. होऊन ये हर्षभरित सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे ऐक्या गृहस्थ समवेत भले. शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपन नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छत्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथाप्रत योगांगे होती अवगत. ज्यांचा शिष्यगण माळव्यांत आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला जेव्हा श्रीच्या दर्शनाला. तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवाची झाली आठवण. गजानना कारण संत संता जाणती. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्यांनी. अरे नाथाच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात. मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी. यांना येथे मठात आता हे मागून आले. गुरु त्यांचे निघून गेले. विडान घेता भले त्यांची करू पूर्तता. वानवळ्यासी आलिंगण देते झाले दयागण. पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तोत्या द्यायास. मी म्हणतो तेच सांगा पदरचे न घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. म्हणा साधे भोजन हुआ विडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इत्तंभूत. महाराज आपण शेगावात आला होता कातेदिनी. गजानन जे बोलले तेसेच आहे जाहले. भोजन समय त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणीला अमुचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी ती बक्षिली नाथांनी. खलबत्त्यात कुटुणी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे चांग देव 65शी. सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मणी आणा म्हणजे या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा वावन तर्का कारणे. योगी वाटेल तेथोनी भेटे एकमेका लागुनी. भेट ठाईचं बैसोनी होते त्याचे कौतुक हे. शेख महम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या. तिसरी शेख महम्मदांनी विजवली श्री गोंद्यात बैसुनी. हे महिपतीने लिहूनी ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज मानिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर त्याची नये कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. एकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति चतुर्दशोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना हे बटुरूपधारी नारायणा. तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे. तरी दिले पातळाचे
राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एक घटकेत अनंता चहुवेदांच्या संहिता, पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाच्याही भूमीवरी वदन तुम्ही केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा, देव आणि दानवा तू वंद्य सारकाच. देवतेही आनंदविले राक्षसतेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्याच्यासाठी ज्याने अनंत केल्या खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण बीडन सत्यात कोणाची. वाकचातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे, धाबे दनाने इंग्रजाचे पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन कोणी त्यांना दिली ऐसा होता बहादूर. तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला, लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्याया कारणे. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोल्हटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायाची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीच आपुली होती सिंदखेडी जन्मजीचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी पिता महाराष्ट्री शहाजी गडी, अवघ्या दंपत्यात ही जोडी. आधीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आरशी वचन समर्थांची विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकांचं नाही रुचले, ज्यान रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशाचा अनिता येठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिण गिण गणात ऐसा म्हणत, मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी. खरेखुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतील एक, तरी महाराज निशंक सभेस येतील येठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. एसी भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानन. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर, याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकाचा अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास, ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा पहा कोल्हटकरा वराड प्रांताचा ज्ञानहिरा, याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाधसाचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा की. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास
येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला. चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले, कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात. सन अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा. परिसमुदाय जनांचा मेहता झाला प्रचंड. तोच अखेरीचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोकमान्यांसी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला, अजूनही न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामधी. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस लोढा टेकुणी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा. त्यांच्या सनिध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नावाभिधान. खापर्डे कुलाचं कुलभूषण एका बाजूस टिळकाच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणि तर व्याख्याते विद्वान नेतर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. सभेलागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोला वयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी जाणे प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची. म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला. म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो करी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढीलांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराजा आसने उठून बसले. गर्जुन त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत. जे बोलले किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करा ऐसी. सोडवा बाळ टिळकासी, प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाते, विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निज आसनी निजून होते. 3 दिवस झाले पुरते, परीन उठले यत्किंचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठा भीतरी. जो का असेल बिगारी, तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकाविषयीची कोल्हटकरा पूर्णसाची. कमाल त्याने चिकाटीची केले असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जाड, मन मराठी भाषेमध्ये. 4थ्या दिवशी समर्थ उठले. कोल्हटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले, परीन फळ येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला. होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना
राज्यक्रांती होईना, कंसाचा तो मनी आना, इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर, ती खाऊ घाला लवकर, टिळकांप्रती अंतर, यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो मोठी करील कामगिरी, जातो जरी फार दुरी, परीण त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर, साशंक झाले कोल्हटकर, समर्था करुण नमस्कार, भाकर करी घेतली. तिने ऊन मुंबईला, घातली टिळकास खायाला, वृत्तांत तोही कथन केला, अथपासून इतिवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य, ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नासी, नाही निश्चय ऐसी, आपुली बाजू रक्षण्यासी, सरकार न्याया पाळींना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो, होईल खोटा कोठोणी. माझ्या हाते कामगिरी, मोठी होणार आहे खरी, ऐशी समर्थांची वैखरी, बोलली हे गूढ एक. भूत भविष्य वर्तमान, जाणता ती साधूजन, आपण मनुष्य सामान्य, पाहू पुढे काय ते. प्रसादक म्हणून भाकरी, ती कुस्करून बक्षिली खरी, दंतन मुखा भीतरी, परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास, नेले ब्रह्मदेशी मंडल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्तेकरी, मान जगत गुरुपरी, मिळता झाला टिळकांते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठवर, मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी, कालमानाते पाहुनी, केली गीतेची मांडणी, जगदोद्वार करावया. कोणी लाविली अद्वैतपर, कोणी लाविली द्वैतपर, कोणी लावली कर्मपर, त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची नये सरी, कोणात्याही कृत्याते. येणेचे बाळ गंगाधर, जगती होईल अजरामर, कीर्ती त्यांची दूरवर, पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळविले असते, तरी न अशी कीर्ती टिकते, पहा करून चित्ताते, पूर्णपणे विचार. त्यात फारसे नाही सार, तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही, ते मोक्षपदा प्रतिदेई, आणि समाजाची बसवी पाही, विस्कळीत गडी हे. यावचंद्र दिवाकर, पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर, राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा, द्विजचित्त पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत, मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिला, वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र, त्याने त्याच्या मनात वृत्ती एक उठली कशी. आपण जावे विलायतेला, यंत्रविद्या ही शिकण्याला, उगे भार भूमीला, होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण, प्रथमता ज्ञान संपादून, अभ्युदया कारण, जपान जाणीते जाहले. तैसे आपण करावे, मायभूमीस उद्धरावे, ऐसा विचार त्याच्या जीवे, घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत, काय करीतो बिचारा. तो आपल्या मित्रासी, आला भेटण्या भंडाऱ्याची, जो मनरो हायस्कुलासी, होता एक शिक्षक. त्यासी विचार आपुला, श्रीधराने कळविला, तोही त्याला पसंत पडला, परी पैशाची वाट काय. मित्रा एक पैशाविने, काही नाही जगी होणे, दारिद्र्याने मणीच करणे, मनोराज्य बापारे. चल जाऊ गावाला, आपुल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला, इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत, समर्थांचे ऐकून कीर्त, उतरते झाले शेगावात, साधू कैसा तो पाहावया. पोस्ट मास्तराच्या दारी, सामान ठेविले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी, समर्थाला पाहण्याची. दोघे आले मठात, समर्था केले दंडवत, बसते झाले जोडून हात, स्वामीची या सन्मुख. मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा, विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथ, अर्थ ना भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्येप्रत, म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती, श्रीधराच्या जाली चित्ती, कोल्हापूरची एक व्यक्ती, आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे, होते कोल्हापुरीचे, बोलणे याच परीचे, होते हमेशा भक्तांची. तैसेच हेही गुरुमूर्ती, भक्तांसवे भाषण करती, याचा उलगडा चित्ती, काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधरा आणि तामणी, महाराज वदले गर्जोनी, हिंदुस्थाना सोडोनी, उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन, या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे.
ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानिया भौतिकाला, योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करुण पाही, कोठे न जाता जाई येई, ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधर चित्ते आनंदला. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आण, सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले त्या ठाई, तुझा अभ्युदय होईल पाही, कांता वाट पाहते घेई, तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रांसहित आपुल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य, श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA MA झाले, प्रिन्सिपॉल त्या नेमिले, शिवपुरी कॉलेजाशी भले, सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर, चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार, जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला, दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला, खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे, याच देशी यावयाचे, वृक्षनंदन वनीचे, अन्य ठाई न येती हो. स्वस्ती श्री दास गणविर्चित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, दावो सर्वदा सत्पथ, परम भाविका कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति पंचदक्षुदाय समाप्त. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.